कारण आहे पाप, दुसरं कारण आहे आजाराचं, सैतानाचं ऐकणं. सैतान त्याची कृत्यानं न समजणं, त्याच्या लोभानं न समजणं, त्यानं आपल्या डोक्यामध्ये टाकलेल्या सगळ्या ऍडव्हर्टाईज न समजणं. कारण आपण आपले डोळे आंधळे करून ठेवले सैतानाने. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोह आपल्या समोर येतात आणि सतत तो रोज आणि रोज वेगळ्या प्रकारे आक्रमण करत राहतो. जसं जग बदलत आहे तशा प्रकारे तो पण अपडेट करत आहे स्वतः, आणि आपण सुद्धा अपडेट झालं पाहिजे. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आणि प्रत्येक जे देवावर विश्वास ठेवत नाहीत अजून सुद्धा त्या सगळ्या लोकांना मी सावध करू इच्छितो की आपण अपडेट झालं पाहिजे सैतानाबरोबर. आपल्याला सावध झालं पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे की त्याचे प्लॅन बदललेले आहेत, त्याच्या योजना बदललेल्या आहेत. त्यानं टीव्हीचं माध्यम घेतलेलं आहे, त्यानं फेसबुकचं माध्यम घेतलेलं आहे, त्यानं इंस्टाग्रामचं माध्यम घेतलेलं आहे, त्यानं सोशल मीडिया व्हॉट्सअपचं माध्यम घेतलेलं आहे. त्यानं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे गेमिंग ऍपच्या द्वारे काम करत आहे, आणि मित्रांच्या द्वारे काम करत आहे, नातेवाईकांच्या द्वारे काम करत आहे. या सगळ्यातून तो तुम्हाला आजारी पाडण्याचं